थेट वार्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण जम्मू काश्मीर येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविषयी चर्चा करूया। एप्रिल 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा अलीकडील काळातील सर्वात भीषण हल्ल्यापैकी एक मानला जातो। हा हल्ला 22 एप्रिल 2025 रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम जवळील बैसरन मेडो येथे घडला। बैसरन मेडो, पहलगाम, अनंतनाग जिल्हा, जम्मू आणि काश्मीर हे ठिकाण मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते, कारण येथील निसर्गरम्य दृश्य आणि हिरवळ पर्यटकांना आकर्षित करतात। या ठिकाणी पायी किंवा घोड्यावरूनच पोहोचता येते, त्यामुळे बचाव कार्यात अडचणी आल्या। 22 एप्रिल 2025 दुपारी साधारण 2:30च्या सुमारास 4 ते 6 दहशतवाद्यांनी सैन्याच्या गणवेशात पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला। हल्लेखोरांनी काही पीडितांना त्यांचे धर्म विचारून लक्ष्य केले। काही प्रत्यक्षदर्शीनुसार हिंदू पर्यटकांना विशेषतः लक्ष्य करण्यात आले। वेगवेगळ्या अहवालांनुसार 26 ते 28 व्यक्तींचा मृत्यू झाला अशी माहिती आहे। यामध्ये 24 भारतीय पर्यटक, त्यामध्ये कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू येथील तर 2 स्थानिक काश्मीरी नागरिक आणि 2 परदेशी नागरिक जे नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती येथील असल्याचं कळतं। यामध्ये भारतीय नौदलाचा 26 वर्षीय अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल, हरियाणाचा रहिवासी, 16 एप्रिल 2025 रोजी त्याचा विवाह झाला होता आणि एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश होता। 10 ते 20 व्यक्ती जखमी झाल्या, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर होती। जखमींना पहलगाम रुग्णालयात आणि अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले। या हल्ल्यात 8 वर्षीय मुलगा रोहान याचा मृत्यू झाला। शुभम द्विवेदी याचा 12 फेब्रुवारी 2025 रोजी विवाह झाला होता। याला डोक्यात गोळी लागली। दिलीप देसले महाराष्ट्र आणि दिनेश मिरानिया रायपूर छत्तीसगड यांचा देखील या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे कळते। द रेजिस्टन्स फ्रंट TRF लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा एक उपगट याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं कळतं। पल्लवी राव हिचा पती मंजुनाथराव मुलासाठी खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेला असताना गोळीबार सुरू झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। एका महिलेच्या पतीला धर्म विचारून गोळी मारण्यात आली। प्रत्यक्षदर्शी सांगतात की गोळीबार आमच्या समोरच झाला। आम्हाला वाटले की फटाके फुटत आहेत, पण लोकांच्या किंकाळ्या ऐकून आम्ही पळायला लागलो। एका हल्लेखोराने एका महिलेला जिवंत सोडले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हा भयंकर अनुभव सांगण्यास सांगितले। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिल्लीत परतले। त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्यासह विमानतळावर बैठक घेतली। त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींना कठोर शिक्षा होईल असे सांगितले। गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला रवाना झाले। त्यांनी सुरक्षा आढावा बैठक घेतली आणि जखमींची भेट घेतली। अर्थमंत्री निर्मला सीतारमण अमेरिका आणि पेरू दौरा अर्धवट सोडून भारतात परतल्या। जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री
ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याला पशुतुल्य आणि निंदनीय असे संबोधत निषेध व्यक्त केला. त्यांनी हा हल्ला गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा नागरी हल्ला असल्याचं म्हटलं. भारतातील लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. राष्ट्रीय तपास संस्थेच्या 2 पथकांनी ताबडतोब तपास सुरू केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. उपराष्ट्रपती JD व्हान्स जे भारत भेटीवर होते त्यांनीही शोक व्यक्त केला. टॅक्सी चालकांनी पहलगाम टॅक्सी असोसिएशनच्या वतीने मेणबत्ती मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीर हायकोर्ट बार असोसिएशन यांनी देखील बंद पुकारला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती, तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या हल्ल्यानंतर पहलगाम मधील रस्ते ओस पडले आहेत. एअर इंडिया आणि इंडिगो यांनी श्रीनगर ते दिल्ली आणि मूळ सिंगिंग इन मुंबई पर्यंत 4 अतिरिक्त विमानसेवा सुरू केल्या आणि 30 एप्रिल 2025 पर्यंत बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोफत रिशेड्युलिंग आणि रिफंडची सुविधा दिली आहे. 1989 पासून काश्मीरमध्ये भारत विरोधी बंडखोरी सुरू आहे, ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. 2019 मध्ये काश्मीरचा विशेष दर्जा कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये जसे की जम्मू आणि काश्मीर आणि लडाख विभाजन केल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झाले. 2019 नंतर स्थानिक नसलेल्या भारतीयांना काश्मीरमध्ये नोकऱ्या आणि जमीन खरेदीचा अधिकार देण्यात आला, ज्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. TRPने याच मुद्द्याला हल्ल्याचे कारण मानले. अलीकडील काळात काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना मिळाली होती. विशेषतः पहलगाम सारख्या ठिकाणी हा हल्ला पर्यटकांना लक्ष्य करणारा असल्याने पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हा हल्ला 2019च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा नागरी हल्ला मानला जातो. बैसरन मेडोमध्ये सुरक्षा यंत्रणांचा अभाव आणि दाट जंगलामुळे हल्लेखोरांना पळून जाण्यास मदत झाली. येत्या 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेपूर्वी हा हल्ला घडल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता वाढली आहे. काही विश्लेषकांचे मत आहे की हा हल्ला काश्मीरमधील शांतता आणि पर्यटनाला खीळ घालण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला धक्का बसेल. पहलगाम येथील हल्ल्याने काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेच्या आव्हानांना पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. हा हल्ला केवळ पर्यटकांना लक्ष्य करणारा नव्हता, तर काश्मीरची शांतता आणि पर्यटनाला खीळ घालण्याचा प्रयत्न होता. भारत सरकारने कठोर कारवाईचे आश्वासन जरी दिले असले तरी येत्या काळात पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा तीव्र निषेध झाला असून दहशतवादाविरुद्ध एकजुटीने लढण्याची गरज व्यक्त केली गेली आहे. धर्मांधता माणसाला किती क्रूर बनवते हे या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मृत्यूंची संख्या आणि इतर तपशील याबाबत अधिकृत माहिती अद्यावत होत असल्याने नवीन माहिती उपलब्ध झाल्यास ती ग्राह्य मानावी.
या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय संविधान.